नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातली मोठी बातमी। मुंबई पदवीधरच्या निकालाच्या वेळेला ठाकरे गट आता अलर्ट मोडवर आलेला आहे। अनिल परब, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई मतमोजणी केंद्रावर पोहोचलेत। अमोल कीर्तिकरांच्या मतमोजणी संदर्भातील वादानंतर आता ठाकरे गटाकडून ही खबरदारी घेतली जाते। नेरूळमधील आगरी कोळी सांस्कृतिक भवनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। निवृत्ती। नक्कीच रुशाली, आपण जर पाहायला गेलं तर मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर अशा 3 मतदारसंघांची मतमोजणी जी आहे ती नेरूळ या ठिकाणी पार पडत आहे। यामध्ये 84 एकूण टेबल आहेत। त्यामध्ये मुंबई शिक्षकसाठी 14 टेबल, मुंबई पदवीधरसाठी 28 टेबल आणि कोकण पदवीधरसाठी 42 टेबल असे एकूण 84 टेबल जे आहे ते लावण्यात आलेले आहेत। आणि यांची मतमोजणी जी आहे त्या प्रक्रियेला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला वैध आणि अवैध मतं जे आहेत यांची ही पहिली मतमोजणी केली जाईल। त्यानंतर प्रत्यक्षात विजय उमेदवाराचं जे आहे ते मार्जिन काढलं जाईल। परंतु या पार्श्वभूमीवर आपण जर पाहायला गेलं तर सकाळी 8 वाजल्यापासून जरी मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी या ठिकाणी ठाकरे गट जो आहे तो अलर्ट मोडवरती असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ठाकरे गटाचे मोठमोठे नेते जे आहेत ते या मतमोजणी केंद्रावरती पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्वतः उमेदवार असलेले ठाकरे गटाचे नेते अनिल परब असतील, सचिव मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई यांच्यासोबत अनेक पदाधिकारी जे आहेत ते स्वतः मतमोजणी केंद्रावरती हजर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकसभेचा निकाल लागला होता त्यावेळेस उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये सरकारी यंत्रणा आणि निवडणूक आयोगानं कुठेतरी निकालामध्ये फेरफार केली असा आरोप जो आहे तो ठाकरे गटानं केला होता। आणि त्यामुळे या देखील निकालामध्ये कुठेतरी फेरफार होऊ नये यासाठी ठाकरे गटाकडून अगदी सकाळपासूनच जे आहे ती खबरदारी घेतली जाते। सकाळी 8 वाजता खरं तर मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, परंतु 8:15 ते 7:30च्या दरम्यानच हे सर्व नेते जे आहेत ते मतमोजणी केंद्रावरती दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 3च्या नंतर पदवीधरचा निकाल लागू शकतो आणि शिक्षक मतदारसंघांचा देखील निकाल उशिरा लागू शकतो अशी माहिती मिळते। परंतु या सर्व नेते जे आहेत ते संपूर्ण मतमोजणी केंद्रावरती दाखल झाल्याचं आपल्याला खबरदारी घेतली जाते। धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर तसंच नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे। अनिल परब, निरंजन डावखरे, किरण शेलार यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे।